नमस्कार, मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 30 मे 2026. तर आपण सकाळीच 31 मे ते 7 जून या कालावधीमध्ये राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे असा अंदाज दिलेला आहे. मात्र विशेष दिनांक 1 जून रोजी पुढील 24 तास राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे. तर तो पाऊस एक WDमुळे होणार आहे. तर तो पाऊस जास्त कोण्या जिल्ह्यात राहणार हे तुम्हाला मी सविस्तरपणे सांगत आहे. तर तुम्हाला जी लाल रेषा दिसत आहे त्या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्हे त्यामध्ये आहे अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, त्यानंतर इकडे पालघर, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर तसेच बीड या जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये दिनांक 1 जून रोजी पुढील 24 तासामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे. त्यामध्ये विजाचं प्रमाणसुद्धा अधिक राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली व आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या. त्यानंतर राज्यातील जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा स्थानिक लेवलचा पाऊस असणार आहे. त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वादळी स्वरूपाचा एक स्थानिक लेवलचा वादळी पाऊस असणार आहे. मात्र जे काही मी अगोदर तुम्हाला सांगितलं आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त वादळी पावसाचा जोर राहील. त्यानंतर पुढे सुद्धा दिनांक 2, 3, 4, 5, 6, 7 जूनपर्यंत राज्यात वादळी पाऊस कायम आहे. तर शेतकरी बंधूंनो या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.